तर मित्रांनो, सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. मूलभूत कर्तव्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत कर्तव्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत कर्तव्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने रशिया या देशाकडून स्वीकारलेली आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. आमलारी चवीला कसे असते? आमलारी चवीला कसे असते? आमलारी चवीला तुरट असते. घुमर हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? घुमर हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? घुमर हा लोकनृत्य प्रकार राजस्थान या राज्याचा आहे. भारतीय राज्यघटनेतील मानवाच्या क्रय विक्रयास बंदी याच्या संबंधी कलम कोणते आहे? भारतीय राज्यघटनेतील मानवाच्या क्रय विक्रयास बंदी याच्या संबंधी कलम कोणते आहे? भारतीय राज्यघटनेतील मानवाच्या क्रय विक्रयास बंदी याच्या संबंधी कलम 23 हे आहे. घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडाझरी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषेला काय म्हटले जाते? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषेला काय म्हटले जाते? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषेला 38 पॅरलल लाईन असे म्हटले जाते. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात? कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात? अमरावती या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात? महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. चपराळा अभयारण्य टिंबटिंब या नावानेही ओळखले जाते. चपराळा अभयारण्य टिंबटिंब या नावानेही ओळखले जाते. चपराळा अभयारण्य प्रशांत धाम या नावानेही ओळखले जाते. आणि मित्रांनो, चपराळा अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ही पण संकल्पना कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो. घारापुरी एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र पठार कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. तामिळनाडूचा किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तामिळनाडूचा किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तामिळनाडूचा किनारा कोरोमंडल किनारा या नावाने ओळखला जातो. कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी कोणते रसायन वापरले जाते? कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी कोणते रसायन वापरले जाते? कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी सिल्वर आयोडाईड हे रसायन वापरले जाते. लुनी साबरमती या नद्या कोणत्या पर्वतात उगम पावतात? लुनी व साबरमती या नद्या कोणत्या पर्वतात उगम पावतात? लुनी व साबरमती या नद्या अरवली या पर्वतात उगम पावतात.
भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर सांभर सरोवर हे आहे आणि सांभर सरोवर हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? घटप्रभा अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. भारतीय उद्योगांचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय उद्योगांचे जनक असे जमशेदजी टाटा यांना म्हटले जाते. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो? ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो? ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे तामिळनाडू या राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो. ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरले जाते. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.